देवेंद्र फडणवीस साहेब, जंतर मंतरवर अभिजित दीपकेने तरुणांच्या साथीने जे शांततापूर्ण आंदोलन केलं, जर त्याला तुम्ही अराजकता म्हणत असाल तर महाराष्ट्रामध्ये आता काय चाललंय बरं? महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहे. एका वर्षामध्ये नुसत्या पुण्यामध्ये 244 मुलींवर अत्याचार झाले. 2024 मध्ये 24,171 लहान बालकांवर अत्याचार झाले आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये म्हणतोय मी, 25 मध्ये किती झाले अत्याचार जरा सांगा. आता 2026 मध्ये फक्त 3 महिन्यामध्येच 3,200 याच्या वर लहान मुलींवर अत्याचार झाले. याला अराजकता म्हणता. गृह खातं तुमच्या ताब्यामध्ये आहे. तुमच्या खात्यातील 2 पोलीस गुन्हा दाखल न करण्यासाठी 50,000ची लाच मागतात औरंगाबादमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुण्यामध्ये कोयता गँग अजून सुद्धा हैदोस घालते. दिवसा ढवळ्या तलवारी वगैरे घेऊन मुलं नाचतात, त्या ब्रिजवरना लोकांना चोपून खाली टाकतात. याला अराजकता म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी अराजकता आहे. एक गर्भवती महिला हिंगोलीमध्ये, तिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण ॲम्ब्युलन्सने नकार दिला. कारण का? म्हणे पेट्रोल डिझेल नाही आहे. तुमच्याकडे तुम्हाला प्रवास करायला म्हटलं चॉपर प्लेन आहे, पण ती महिलांनी मग ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे प्राण सोडला. याला अराजकता म्हणतात. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच वारकरी लोकांवर शाई ओतण्यामध्ये आली. यूपीपेक्षा, बिहारपेक्षा महाराष्ट्रात गुन्हे बघा. महाराष्ट्रामध्ये 47,954 गुन्हे घडलेले आहे एका वर्षामध्ये. नसरामपूरमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला पण गुन्हे दाखल न केल्यामुळे लोक रस्त्यावर उतरली, पण त्या रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर तुम्ही लाठीमार केला. पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर त्या बाबाने अत्याचार केला. मग किती तुम्हाला सांगावं. तुमच्या पुण्यामध्ये दौंडमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. अशोक करातने काय केलं वेगळं सांगायला पाहिजे का? टेबलावर मंत्र्यांच्या बायकांना घेतलं, IAS ऑफिसरच्या लोकांना घेतलं. मग एवढं सगळं चाकणमध्ये सुद्धा 3 वर्षाच्या चिमुरड्यावर, मुलावर अत्याचार केला. ठाणे जिल्हा ड्रग्सचा अड्डा बनलेला आहे. ठाणे जिल्हा पूर्णपणे. आणखीन एक राहिलं, महाराष्ट्राचे तुमच्या नेतृत्वाखाली असलेले पोलीस, लष्कराच्या जवानांनी RTOला हप्ता दिला नाही. मग रस्त्यामध्येच पोलिसांनी सैन्याच्या जवानाचा ट्रक जाळला. ह्याला अनागोंदीच म्हणतात. तुम्ही कुचकामी ठरले आहात.